पहिले गॅस 55 रुपये लिटर होता, आता 127 रुपये लिटर आहे। सीटा पैसे देत नाही ना आम्हाला, तसं आम्ही जर 20 रुपये बोलले तर ते पुढे चालले जातात डायरेक्ट। ते वाढ झाली, त्या वाढमुळे आम्हाला बी थोडंफार 2 पैसे मिळायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही 2 पैसे रेट वाढवून व्यवसाय वेळ आली म्हणजे महागाई, गॅस महाग झाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली। पेट्रोलचे भाव वाढले आणि कस्टमर समजून घेत नाही। पेट्रोलचे दर पहिले 100 रुपये होते, आता 108 रुपये झालं, त्यामुळे आम्हाला काही परवडत नाही। पहिले 15 रुपये सीट होतं, आता आम्ही 20 रुपये घेतोय। लोक आम्हाला 20 रुपयाचे 10 रुपये म्हणतात, 10 रुपये आम्हाला परवडत नाही। 15 रुपयाने बी वास्तव आम्हाला परवडत नाही, तरी बी आम्ही 5 रुपये मोजून वाढवले। पहिले गॅस 55 रुपये लिटर होता, आता 127 रुपये लिटर आहे। डबलच्या रेटने असून बी आम्ही मोजून 5 रुपये वाढले, तर कस्टमरांनी आम्हाला समजून घ्यावं, एवढीच आमची विनंती आहे। आणि काहीतरी सरकारने याच्यावर उपाय काढवा। LPGचा तुटवडा झाला असल्यामुळे आमचे धंदे करायचे खूप अवकाळ होतात। काय प्रधानमंत्री म्हणताय की पेट्रोल डिझेल काटकसरीने वापरा, तुम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद कसं देणार आहे? आम्ही प्रतिसाद द्यायला तयार आहे, तरी भरपूर रिक्षावाल्यांनी ना रिक्षा कमी करून ठेवलेला आहे। तरी बाहेरच्या लोकल जे भाडे ते मारणं कमी केलेलं आहे। गावातल्या लोकांना आम्ही सर्व्हिस देतोय, गावातल्या गावात आम्ही जितका धंदा होईल तितका गावातच करायला बघतोय। दूरचे भाडे आम्ही घेत नाही। त्याचा फायदा असा होतोय की इंधन वाचतंय, लोक एसटीने जात आहे। एसटीने गेल्यामुळं गावातल्या लोकांना सुविधा भेटते रिक्षाची, त्याच्यामुळं काहीतरी सरकारने याच्यावर उपाय केला पाहिजे, एवढीच आमची विनंती। तर आपण प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आहे, परंतु दुसरीकडे आपण याच वरती आपली उपजीविका भागत आहे, कुठंतरी तुमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। कुठंतरी उपासमारीची वेळ आली म्हणजे महागाई, गॅस महाग झाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली। पेट्रोलचे भाव वाढले आणि कस्टमर समजून घेत नाही। ग्रामीण भागातले जे लोक आहे ना, खास करून ते बिलकुल समजून घेत नाही। पेट्रोलचे भाव दर महिना तो महिना वाढत आहे। लोक सीटांना पैसे मागितले तर सीटा 15 रुपयाच्या वरती आम्हाला सीटा 1 रुपये देत नाही। त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात 2-2 तास 2.5 तास नंबरला उभा राहणं पडतं। तेव्हा आमची 60 रुपयाची 70 रुपयाची ट्रिप होती। व असं प्रत्येक व्यक्ती जर असं भाडं देत नाही तर पेट्रोलच्या दरम्यान वाढत चालले, गॅसचे भाव वाढत आहे, आमची तशीच अवकळा चालू आहे ना। बरं, पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे आपण भाडेवाढ करणार आहात? हो सर, सीटा पैसे देत नाही ना आम्हाला, तसं आम्ही जर 20 रुपये बोलले तर ते पुढे चालले जातात डायरेक्ट। 15 रुपये 10 रुपये सीट म्हणतात, 10 रुपये 15 रुपये सीटच्या वरती देतात। कमी करायला पाहिजे ना, पेट्रोलचे भाव दरम्यान कमी करायला पाहिजे, तर सीटा आम्हाला पैसे पण देत नाही ना इकडं। प्रधानमंत्र्यांच्या आव्हानाला तुम्ही कसा प्रतिसाद देणार आहे? प्रधानमंत्रीच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद असं देणार आहे की त्यांनी भाव कमी करावा भाऊ असं। काका काय सांगाल? खरं तर डिझेल आणि पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली, कशा पद्धतीने आपल्यावरती त्याचा विपरीत परिणाम झाला होता? विपरीत परिणाम असा आहे की आता जागतिक सर्व जगामध्ये पेट्रोल डिझेल गॅस वाढला गेला आहे। आपल्या देशात आता सुरुवात केली आहे, थोडीफार वाढवलं आहे हो, तर आता ते वाढ झाली आहे, त्या वाढमुळे आम्हाला बी थोडंफार 2 पैसे मिळायला पाहिजे, याच्यासाठी आम्ही 2 पैसे रेट वाढवून व्यवसाय करू। पब्लिकवर बी बोजा पडायला पाहिजे ना, आमच्यावर बोजा पडेल असं काम करायला पाहिजे। लोकांना बी त्रास नको वापरामुळे हो, थोडं जे असेल त्याचे पेट्रोल डिझेलच्या हिशोबाने 2 पैसे वाढवून काम करायचं। प्रधानमंत्रींचं सांगणं तेच आहे का बा पेट्रोल डिझेल काटकसरीने याच्यासाठी वापरा का विदेशी चलन जे आहे, हे विदेशी चलन आपल्याला बाहेर पेट्रोल डिझेल आणण्यासाठी याच्यासाठी लागतं। तर आपण जर थोडं पेट्रोल डिझेल ज्या आपल्या घरात 4 गाड्या असेल तर 1 गाडीवर आपण प्रवास करा, त्या प्रवासामुळे आपलं 2 पैसे वाचल, डिझेल वाचल, पेट्रोल वाचल। जर परिवाराचे 10 लोक जर बाहेर जात असेल तर एका गाडीत जा, 4 गाड्या वापरू नका, त्याच्यामुळे आपलं इंधन वाचल। परदेशी चलनला आपल्याला जे लागतं ते चलनसाठी आपल्याला हे उपयोग होईल। काही लोक भाडं देऊ राहिले, काही लोक देत नाही, काही लोक म्हणतात का बा गॅस तेवढाच आहे, पेट्रोल बी तेवढंच आहे, पण काही लोक इमानदारीनं भाडं देऊ राहिले। कशा पद्धतीने परिणाम होतोय? परिणाम तर होत राहिला सर्व गोष्टींवर। आता काय झगडे करायला तर आम्हाला भागणार नाही, जे दिलं ते आम्ही घेऊन घेतो, नाही दिलं तर सोडून देतो। असं भाडे वाढ तर झालं त्यांनी सर्वाकडं, नाशिकमध्ये झालंय, मुंबईमध्ये झालंय, पुण्यामध्ये झालंय, आता चाळीसगावमध्ये सुद्धा झालंय। फक्त चाळीसगावमध्ये कसं आहे, चाळीसगावमध्ये लोक काही वेळेस झगडे करून उठता का नाही बुवा तुम्ही रिक्षावाले भाडं वाढ करताय, पण डिझेल पेट्रोल गॅस सर्व गोष्टी वाढल्या आहेत, तर मग आम्ही बी मागतोच त्यांच्याकडून। ते आमच्यासोबत उलट झगडे करता का नाही बाबा एवढं भाडं नाही,